महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, गरजा महाराष्ट्र न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मी अयाज मोहसेन। ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर भ्याड हल्ला झालाय। हल्ल्यात पानसरे पती पत्नी गंभीर जखमी झाले असून दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कोल्हापुरातील सागरमळा भागातील त्यांच्या राहत्या घराजवळ हा हल्ला करण्यात आला। ते सकाळी घराबाहेर पडले असताना दोन अज्ञात व्यक्तींनी गाडीवरून येऊन त्यांच्यावर गोळीबार केला। गोळी लागल्याने पानसरे पती पत्नी जागीच जखमी झालेत। कोल्हापुरातील ॲस्टर आधार रुग्णालयात गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर उपचार सुरू आहेत। अंधश्रद्धेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यावरही पुण्यात असाही हल्ला झाला होता। त्यांचे मारेकरी अद्याप मोकाट असताना आता पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात पुन्हा अशी लाजिरवाणी घटना घडली आहे। या हल्ल्याचा राज्यभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे। कोल्हापूरसह नाशिक आणि औरंगाबादमध्ये लोकांनी या घटनेचा निषेध करत रस्ता रोको आंदोलन केले। लोक रस्त्यावर उतरून प्रदर्शन करत आहेत। पानसरेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात बाजारपेठा बंद करण्यास सुरुवात झाली। तसेच एसटी गाड्याही थांबवल्या गेल्या। पानसरे यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू असून घसा आणि मानेतून होणारा रक्तस्राव थांबवण्यात आला आहे। या दरम्यान त्यांची एक शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे। बिहारमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकारणावरून शिवसेनेनं आज पुन्हा एकदा आपला मित्रपक्ष भाजपावर निशाणा साधला आहे। बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांना नितीश कुमार यांच्या विरोधात खेळवित आहेत असा आरोप शिवसेनेचे मुखपत्र सामनातल्या अग्रलेखातून करण्यात आलाय। मांझी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी समर्थन देणं म्हणजे राजकारणातील काळ्या पर्वाची बाजू घेणं होय, अशी झुंबरी टीकाही करण्यात आली आहे। एका राज्याचे मुख्यमंत्री आपल्याला कमिशन मिळत असल्याची कबुली देतात आणि तेच कमिशनबाज मुख्यमंत्री बिहारच्या विधानसभेत भाजपाच्या पाठिंब्यावर बहुमत जिंकण्याची तयारी करत आहेत। मांझी यांच्या डोक्यात इतकी हवा गेली आहे की त्यांनी अनेकदा भ्रष्टाचाराचे खुले समर्थन केले आहे। हे त्यांच्या अज्ञानातून झाले असे म्हटले तरी त्याची किंमत राज्याला चुकवावी लागते। मांझी यांनी राजीनामा देण्याचा पक्षादेश जुमानला नाही। 130 आमदारांचे पाठबळ नितीश कुमारांच्या पाठीशी असतानाही भाजपच्या पाठिंब्यावर बहुमत जिंकण्याची धडपड ते करीत असल्याचेही अग्रलेखात म्हटलं आहे। भाजप हा पक्ष मांझी यांना नितीश कुमार यांच्या विरोधात खेळवत आहे व हा खेळ विधानसभेत बहुमताच्या वेळी संपेल। पण मांझी यांना समर्थन देणे म्हणजे राजकारणातील काळ्या पर्वाची बाजू घेणे हेच होय। कमिशनखोरीचे समर्थन करण्यासारखे हे पाप राजकीय स्वार्थासाठी कोणी करू नये असा सल्लाही भारतीय जनता पार्टीला शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे। व्हॉट्सअपवर धार्मिक भावना दुखावणारा मजकूर अपलोड केल्यामुळे हदगाव शहरात दोन गटांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानं दोन्ही गटातील जमावानं बाजारपेठेतील वाहनांची व दुकानांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली। दुकानात आग लागल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेमध्ये 3 लोक जखमी झाले असून शहरातील वातावरण निवडण्यासाठी अनेक सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आणि पोलीस प्रशासनानं शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे। याबाबत सविस्तर वृत्त अशी की व्हॉट्सअपवर धार्मिक भावना दुखावणारा मजकूर अपलोड केल्या कारणानं एका गटाचे नागरिक मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन हदगाव पोलीस स्टेशनमध्ये कारवाई करण्याची मागणी करत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार शनिवारी बारामतीत एकाच मंचावर आल्यानं राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली। त्यातच आता मोदींनी पवार कुटुंबियांसोबत काढलेल्या फोटोमुळे विविध तर्कवितर्क लावण्याची सुरुवात झालेली आहे। कारण शरद पवार हे एक मुरब्बी राजकारणी असून राजकारणाचा कल कोणत्या दिशेने आहे त्या दिशेने ते राजकारण करीत असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। पवार कुटुंबियांसोबत या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत समस्त पवार कुटुंबीय दिसत आहेत। त्यामुळे निवडणुकांच्या काळात एकमेकावर विषारी टीकेची झोड उठवणाऱ्या मोदी आणि पवार यांच्या नात्याला आता चांगले वळण लागताना दिसत आहे। बारामतीतील भाषणात ही मोदींनी महिन्यातून 3-4 वेळा पवारांची फोनवरून चर्चा आणि सल्लामसलत होत असल्याचं स्पष्ट केलं होतं। दरम्यान पंतप्रधानांनी मुंबई दौऱ्यावर असताना कधीही मातोश्रीवर हजेरी लावली नाही। मात्र बारामती दौऱ्यात असताना पवार कुटुंबियांसोबत फोटो काढल्यानं सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे। अपुऱ्या प्रवासी संख्येचे कारण देत कोकणवासियांच्या सेवेतून थेट चेन्नईचा ट्रॅक गाठण्याच्या तयारीत असलेली डबल डेकर एसी एक्सप्रेस कोकण मार्गावरच धावण्याच्या मार्गावर आहे। अव्वाच्या सव्वा तिकीट दरांमुळे नागरिकांची पसंत नसलेली डबल डेकर आता कोकण मार्गावरच धावणार असल्याचे संकेत मिळत आहेत। प्रचंड गर्दीने नेहमी चर्चेत असणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावर काही दिवसांपूर्वी डबल डेकर एसी एक्सप्रेस चालवली देखील गेली। नेमकं त्याच वेळेस गाडीच्या दुरुस्तीचे काम आल्यामुळे एक्सप्रेसची रवानगी कार्यशाळेत करण्यात आली। नंतर डबल डेकर एसी एक्सप्रेस चेन्नई मार्गावर देखील चालवण्यात आली। तरी देखील लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव डबल डेकर एसी एक्सप्रेस चालवण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलली गेली आहेत। डबल डेकर एक्सप्रेस पुन्हा सुरू झाल्यास खेड, चिपळूण, वैभववाडी आदी स्टेशनवर महत्त्वाच्या स्टेशनवर थांबे देण्यात येतील। माजी मंत्री गणेश नाईक हे राष्ट्रवादीत राहणार की अन्य राजकीय पक्षात जाणार या सर्व प्रश्नावरचे मौन बाळगणारे गणेश नाईक आज सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मौन मोडणार असे संकेत मिळाले आहेत। विष्णुदास भावे सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। भाजप आणि सेनेची बोलणी फिसकटल्यामुळे येणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षातूनच निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे।
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रभाग आरक्षण आणि प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्यानं नवी मुंबईत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. मात्र गणेश नाईक यांचे कार्यकर्ते आता संभ्रमात असल्यानं कोणत्या पक्षाचे झेंडे हाती घ्यायचे असा त्यांना प्रश्न पडत आहे. नवी मुंबईतील सडकून निर्मित धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी वाढीव FSI देण्याचे औदार्य गेल्या 15 वर्षात काँग्रेस राष्ट्रवादीचे आघाडी सरकार दाखवू शकले नाही. मात्र राज्यात भाजप सेनेचे सरकार अस्तित्वात येऊन 100 दिवसांच्या आत नवी मुंबईतील सडकून निर्मित धोकादायक इमारतीचा प्रश्न FSIच्या माध्यमातून सोडवण्याबाबत आमदार मंदा म्हात्रे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावावर सही केली. त्यामुळे FSIच्या निर्णयाचे श्रेय दुसऱ्या कोणीही घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी नुकतेच स्पष्ट केले. भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाअंतर्गत शनिवारी नवी मुंबई CBD येथे ते आले होते. मुंबईत देवनार आणि मुलुंड डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपल्यामुळे कचरा टाकायचा तर कुठे असा पेच प्रसंग महापालिकेसमोर उभा राहिला आहे. त्याला पर्याय म्हणून नवी मुंबईतील तळोजा येथील 126 हेक्टर जागेची मागणी पालिकेनं राज्य सरकारकडे केली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर हे आज सोमवारी मुंबईत येत असून त्या या संदर्भात राज्य सरकारला निर्देश देण्याची शक्यता आहे. मात्र सरकारनं पालिकेला जागा दिल्यास नवी मुंबईकरांचा उद्रेक होण्याची सुद्धा भीती आहे. मुंबईत दररोज 8,000 मेट्रिक टन कचरा गोळा होत असून त्यात 6,500 टन कचरा तर 1,500 मेट्रिक टन डेब्रिजचा समावेश असतो. मालाडचे चिंचोली बंदर आणि बोरिवलीतील गोराई डम्पिंग ग्राउंड नागरिकांच्या विरोधानंतर बंद करण्यात आले आहे. कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी देवनारचा काही भाग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेची नजर आता मुलुंड आणि कांजूर डम्पिंग ग्राउंडवर आहे. मात्र तेथील नागरिकही आता तीव्र विरोध करत असल्यानं प्रशासन मुंबईतील कचऱ्यासाठी नवा पर्याय शोधत आहे. मुंबईतील सर्वच डम्पिंग ग्राउंडवर प्लास्टिक पिशव्यांचा कचऱ्यांची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. विदेशातील धर्तीवर रस्ते बांधणीसाठी प्लास्टिकचा वापर करण्याचा प्रकल्प पालिकेनं काही वर्षांपूर्वी आखला होता. त्याचा प्रयोगही करून बघितला गेला. पर्यावरणाला धोका पोहोचवणाऱ्या डम्पिंग ग्राउंडवरील प्लास्टिकचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेकडे कोणती यंत्रणा आहे का असा सवाल शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. आता बातमी नवी मुंबईतून. प्रभाग क्रमांक 33 कोपर खेरणे या ठिकाणी प्रलंबित असलेल्या शिवरेजेच्या कामाचे स्थानीय नगरसेवक रविकांत भगवान पाटील, नगरसेवक प्रभाग क्रमांक 33 कोपर खेरणे यांनी दिमाखात उद्घाटन केले. गेल्या अनेक वर्ष रेंगाळत असलेला हा प्रश्न कायमचा सोडून स्थानिक लोकांना दिलासा मिळाला आहे. उद्घाटनाच्या वेळी श्री पांडुरंग धोंडे, श्री बबन दिदे, श्यामराव पाटील, दिनकर शेवाडे, अध्यक्ष गणेश असोसिएशन प्रभाग क्रमांक 33 व स्थानिक महिलाही उपस्थित होत्या. कसं आहे, शेवटी माझ्या बरोबर पाहायला गेलं तर माताडी कामगारांचे आराध्य कैलास आमदार अण्णासाहेब पाटील यांनी माताडी संघटना स्थापन केली. त्यांचे जावई असल्यामुळे माझे सर्व कामगार माझेच आहेत. हे जे कामगार माताडी कामगार आहेत ते माझ्या घरातले कामगार आहेत. अनेक हजारो कामगार माझ्या बरोबर आहेत. त्याच्यामुळे मला शेवटी मी पदाधिकारी माताडीचा एक पदाधिकारी आहे. त्याच्यामुळे मला सर्व करायला लागतं. हो, महिला तर भरपूरच, कारण कामगारांचं बोलण्यात तर माझ्या कशा आई बहिणीप्रमाणे माझ्या सर्व महिला माझ्या वार्डमध्ये सर्व माझ्याबरोबरच असतात. आणि बचत गट माझे आहे 65-60-70% माझे स्वतःचे आहे. देशात दिवसेंदिवस ATM मशीन तोडून चोरीच्या घटनेत वाढ होत आहे. आज इतके चोर बिंदास झाले आहेत की CCTV कॅमेरा असून देखील त्यांना कसलीही भीती वाटत नाही. सध्या ताजी घटना मुंबईच्या मुलुंड कॉलनीमधील आहे, जेथे चोरांनी बँक ऑफ महाराष्ट्राची ATM मशीन तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी झाला. पोलिसांनी फक्त 6 तासाच्या आत चोरांना पकडण्यात यश मिळवलं आहे. खरं तर 15 फेब्रुवारीच्या रात्री 3 वाजता हे चोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या ATM मधून पैसे चोरण्याच्या हेतूनं मशीन तोडण्यास सुरुवात केली होती, परंतु ते अयशस्वी झाले आणि तिथून फरार झालेत. त्यांनी हे माहीत नव्हते की हे कर्तृत्व तिसरा डोळा बघत आहे. या घटनेत एकूण 4 आरोपी आहेत, ज्यामधून पोलिसांनी 3 आरोपींना अटक सुद्धा केली आहे. एक आरोपी अजूनही फरार आहे. पकडलेल्या आरोपींमध्ये एक 13 वर्षाचा अल्पवयीन मुलगा देखील सामील आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. 3 लोकांना अरेस्ट केलेले आहे 8 तासाच्या आतमध्ये. सकाळी 9:40ला आम्हाला तर माहिती मिळाली. ताबडतोब जाऊन व्हिजिट केले असता बँक मॅनेजरना बोलवून घेऊन त्याची आपले CCTV कॅमेराकडून CD काढून घेतल्यानंतर त्यानंतर फोटो आपण ग्रुपमध्ये पाठवले. त्या ग्रुपमधून पाठवल्यानंतर आम्हाला त्या एरियामध्येच डिटेक्शनला लावून त्या आरोपींना पकडलं. त्याच दरम्यान माननीय आमचे झोन 7चे राठोड साहेब व्हिजिट असे मुलुंडच्या वेस्टमध्ये काही असे ATM फोडण्याचे प्रकार झालेले आहेत. त्याच्याबाबत आम्ही त्याच्या चौकशी करत आहोत. पैसे वगैरे काय गेलेले नाहीत, पण पैसे ते हे नटा वगैरे काढलेले होते त्या मशीनचे, निघत नव्हते म्हणून त्यांनी तोडफोड केले. ते प्रिंट बाहेर पेपर वगैरे काढून ते जाळपोळ वगैरे केले होते. पैसे वगैरे काय गेलेले नाही.
सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेस या गाडीवर काही चोरट्यांनी मावळ येथील खंडाला रेल्वे स्टेशनवर दरोडा टाकला। या एक्सप्रेसमध्ये असलेल्या S11 येथे बसलेल्या महिलेची पर्स या चोरट्यांनी लांबवली। या चोरट्याच्या मागे ही महिला धावली आणि यात महिलेलाच आपले पाय गमवावे लागले। हा प्रसंग कोणत्याही चित्रपटातील नसून एका महिलेच्या आयुष्यात घडलेला अत्यंत गंभीर प्रकरण आहे। सेजल सचिव लाडोला असे या महिलेचे नाव आहे। सेजल लाडोळे या सिकंदराबाद ते सुरत असा प्रवास करीत होत्या। त्यावेळी खंडाला येथे काही चोरटे सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेसमध्ये शिरले व त्यांनी प्रवाशांचे लुटमार करण्यास सुरुवात केली। यात सेजल यांचाही समावेश होता। मात्र या चोरट्याच्या मागे त्या धावत गेल्या। चोरटे पसार झाले। मात्र त्याच वेळी ही गाडी सुटली आणि गाडी चढत असताना सेजल यांचा पाय घसरला। पाय घसरून त्या पडल्या आणि यात त्यांच्या दोन्ही पायांचा अक्षरशः चोराळा झाला। स्टेशन मास्टर आणि काही नागरिकांच्या मदतीने त्यांना सोमाटणे फाटा येथील पायोनियर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून त्यांचे प्राण वाचवले आहे। रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाला होता, परंतु या घटनेत मात्र सेजल यांना आपले दोन्ही पाय गमवावे लागले। सेजल यांच्या बाबतीत घडलेल्या या घटनेमुळे रेल्वेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। एकीकडे रेल्वेमध्ये पोलीस भरतीच्या घोषणा दिल्या जातात, मात्र दुसरीकडे प्रवाशांना लुटण्याच्या घटना घडतात। यासारख्या घटनेत मात्र सेजल सारख्या प्रवाशांना काही वेळेस तोंड द्यावे लागते। यामुळे प्रवाशांच्या जीवावर बेतले। एक नावाची स्त्री आपल्याकडे 32 वर्षाची स्त्री साधारण तिचं सकाळी 5:15 वाजता आपल्याकडे आली ॲडमिट व्हायला। ती 10/2/2015ला म्हणजे साधारणतः मंगळवारी पहाटे आल्याबरोबर आम्ही जेव्हा पाहिलं कॅज्युलिटीतून जेव्हा पेशंट बाहेर घेतला तर तेव्हा तिचे दोन्ही पाय पूर्ण मॅसेरेटेड होते। चिंदामिंदा झाला होता पायाचा। जे काही आम्हाला हिस्ट्री दिली तिच्यासोबत त्यावेळेस कंपनी कोणीच नव्हतं। जे आम्हाला हिस्ट्री देण्यात आली त्या हिस्ट्रीमध्ये असं होतं की ट्रेन खाली पाय गेले तिचे। शी वॉज फॉलोईंग सम थीप आणि त्याच्यानंतर ते पकडण्याच्या नादात ती ट्रेन सुटली आणि त्याच्यामुळे तिचे पाय त्या ट्रेनमध्ये अडकले आणि ती मॅसरेट झाली। ती जेव्हा माझ्याकडे आली होती तेव्हा तिचं नाडीचे ठोके, श्वासाची गती बऱ्यापैकी मंदावली होती, कारण रक्तस्राव खूप प्रमाणात झालेला होता। तर त्याच्यानंतर प्राथमिक उपचार केल्यानंतर म्हणजे ब्लड प्रेशर, नाडीचे ठोके ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या स्टेबलाइज केल्यानंतर आम्ही तिला त्वरित ब्लडची अरेंजमेंट करून OTमध्ये घेतलं आणि ऑपरेशनसाठी घेऊन लगेच ऑपरेशन करण्यात आलेलं। तिचे दोन्ही पाय पूर्णपणे चिंदामिंदा झाल्यामुळे ते वाचवण्याच्या लायकीचे नव्हते किंवा वाचवता येण्यासारखे नव्हते। त्यामुळे त्वरित त्यांना आपल्याला कट करून तो जो रक्तस्राव आहे किंवा ती जी सेप्टिक होणार आहे शरीरामध्ये ते थांबवण्यासाठी त्वरित आपल्याला ते ऑपरेशन इमर्जन्सीमध्ये करायला लागलं। पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या कवठेपूर प्रशाळा नाथ चौक पंढरपूर यांच्या वतीने जल्लोष 2015 आनंद सप्ताह सुरू असून त्याचाच भाग म्हणून पंढरपूर शहरातून विद्यार्थी भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेचे उद्घाटन पंढरपूर शहरातील पोलीस उपनिरीक्षक गोपाळ चावडीकर, पत्रकार पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अतुल बडवे, क्रीडा कार्यालयाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले। या भव्य शोभायात्रेची सुरुवात टिळक स्मारक मैदानावरून करण्यात आली। शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मुख्याध्यापकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शोभायात्रा पुढे मार्गस्थ झाली। बादुले चौक नगर प्रदक्षिणा पूर्ण करून कवठेश्वर प्रशाळेत शोभायात्रेचा समारोप करण्यात आला। या शोभायात्रेत जवळपास 800 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला। मुलींचे लेझिम, कराटे, झांज, ढोल, ताशा, लष्करी बँड संचलित करत शिस्तबद्ध पद्धतीने चौकाचौकातून जल्लोषात शोभायात्रा काढण्यात आली। यात्रेमध्ये सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, जिजाऊ, आजचे सर्वात यशस्वी बॉक्सर मेरी कॉम, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, विवेकानंदजी, पंढरपूरचे आराध्य दैवत पांडुरंग व सुमधुर पांडुरंगाचे अभंगी ही वारकरी वेशातील विद्यार्थी, टाळ मृदंग, बेटी बचाओ बढाओ, साक्षरता योजना, पंतप्रधान मोदीचे स्वच्छता अभियान इत्यादी मराठे मोड्या नऊवाडीतील सारीतील अश्वारूढ या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन शोभायात्रा साजरी केली। कचरा वेचणारी गरीब मुले शाळेत जात नाही म्हणून चक्क शाळाच त्यांच्या दारी जाऊन पोहोचली आहे। हा अनोखा उपक्रम राबवला जात आहे जळगावातील तांबापुरा परिसरात। गरिबीमुळे आईवडील मुलांचे शिक्षण करू शकत नाही, परिणामी ही मुलं शिक्षणापासून वंचित राहून शहरभर हिंडून कचरा वेचतात। काळोखानं दाटलेले या मुलांचे भविष्य ही अंधाराने ग्रासलेले असेच म्हणावे लागेल। जळगावातील तांबापुरा या गरीब वस्तीतील भिलाटी परिसरातील कचरा वेचणारी गरीब मुलं विद्यार्थी शाळेत जात नाही म्हणून चक्क शाळा त्यांच्या अंगणी येऊन ठेपली आहे। आणि हे शक्य झालंय ते अद्वैत दंडवते आणि त्यांची पत्नी प्रणाली सुसुदिया यांच्या अथक प्रयत्नातून। वर्धिष्णू सोशल रिसर्च डेव्हलपमेंट या संस्थेच्या माध्यमातून या दाम्पत्यानं वर्षभरापूर्वी सायंकाळी 5 ते 7 दरम्यान ही शाळा एका मंदिराच्या आवारात सुरू केली। आज या शाळेत तब्बल 70 मुले मुली शिक्षण घेत आहेत हे विशेष। अक्षर अंक ओळखीबरोबरच मूल्य शिक्षणावर इथं भर दिला जातो। लॅपटॉपवर कार्टून फिल्म अथवा बोधपट दाखवून रोज शाळेची सुरुवात होते। या अनोख्या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे इथे दप्तराचे जड ओझे नाही, शिक्षक रागावत नाहीत,
विद्यार्थ्यांमध्ये बसवून शिकवतात, त्यामुळे सर्व मुलं मनमोकळेपणानं बोलतात. या मुलांच्या पालकांनीही समाधान व्यक्त केले आहे. अद्वैत दंडवते आणि त्यांची पत्नी प्रणाली हे ध्येयवाडे दाम्पत्य आणि त्यांचे सहकारी समाधान पवार, समीर तडवी हे सर्वांचे प्रामाणिक प्रयत्न गोरगरिबांच्या मुलांच्या जीवनात एक नवी आशा देणारी आहेत. समाजानेही याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. मुळातच कचरा वेचणाऱ्या लोकांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेण्यासाठी म्हणून आम्ही ऑगस्ट-सप्टेंबर 2013ला एक सामाजिक आर्थिक सर्वेक्षण केलं, ज्यामध्ये आम्ही सुमारे 400 कचरा वेचणाऱ्यांशी बोललो. आणि त्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की शिक्षण, आरोग्य आणि व्यसन या 3 खूप महत्त्वाच्या समस्या आहेत. शिक्षणापासून जर सुरुवात करायची म्हणली तर मुळातच शिक्षणाबद्दल अनुत्साह खूप आहे आणि लहान वयातच मुलगा कचरा वेचायला गेला तर जास्त पैसे कमवतो जे घरी वापरता येतात. म्हणून पालक देखील मुलांना शाळेत पाठवायला किंवा शिक्षणासाठी उत्सुक नसतात. त्यामुळे त्यांना शाळेत घेऊन जाण्यापेक्षा शाळाच त्यांच्याजवळ आणायची या उद्देशाने म्हणून आम्ही 2 जानेवारी 2014ला या तांबापुरा परिसरातील मरीमाता मंदिरात, जिथं आदिवासी भिल कम्युनिटी जास्त आहे, यांच्यासाठी म्हणून एक इव्हिनिंग स्कूल सुरू केली. गेल्याच या 2 जानेवारीला त्याला 1 वर्ष पूर्ण झालं. सुमारे एक 10 मुलांपासून सुरू झालेली ही इव्हिनिंग स्कूल आता 2 सेंटर्समध्ये चालते, ज्याच्यामध्ये जवळपास 70 मुलं आणि मुली येत आहेत. याच्यापैकी जास्त मुलं ही कचरा वेचणारी किंवा कचरा वेचणाऱ्यांची मुलं आहेत आणि इतर याच भागात राहणारी जे असंघटित कामगार आहेत, म्हणजेच कारखान्यात जाणारे असतील, मजूर असतील, स्वच्छता कर्मचारी असतील, भाजीपाला विकणारे असतील, यांची मुलं मुली आहेत. नागपूरमधील प्रत्येक चौक लोकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. प्रत्येक चौकावर तृतीयपंथीयांची टोळी लोकांना ट्रॅफिकचे नियम समजावून सांगत आहे आणि तेही आपल्या पद्धतीने. वेगळ्या अंदाजात हे तृतीयपंथी चालकांना ट्रॅफिकच्या नियमाचे पालन करण्याची विनंती करत आहेत. मागील काही दिवसांपासून नागपूरच्या प्रत्येक चौकमध्ये हे दृश्य पाहायला मिळत आहे. जेथे ट्रॅफिक हवालदार असतात तेथे वाहन चालक नियमांचे पालन करतात, मात्र अन्यथा नियमांचे वाहन चालक दुर्लक्ष करीत असतात. आता तृतीयपंथीच वाहन चालकांचे समुपदेशन करीत असताना नाही मनाची तर निदान जनाची लाज बाळगून बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लागेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. मेरा मकसद ये है कि जितने एक्सीडेंट अभी साल भर में हो रहे हैं और हर थाने के अंदर में उनकी रिकॉर्ड है, तो उनकी कार्रवाई बराबर नहीं हो रही है. इसके कारण से मैं कार्रवाई के लिए भी उनके लिए पुलिस प्रशासन से मांग करना चाहती हूँ. और ये मुद्दा है मेरा, मैं एक मैसेज देना चाहती हूँ कि हेलमेट पहनिए, कानून का उल्लंघन ना करिए. पुलिस वालों के लिए हेलमेट ना पहने, अपने परिवार के लिए हेलमेट पहने, अपने परिवार की सुरक्षा के लिए हेलमेट पहने, अपने परिवार की सुरक्षा के लिए बेल्ट लगाएं और शराब पीकर गाड़ी ना चलाएं और गाड़ी चलाते वक्त मोबाइल में बात ना करें. ये हमारे उद्देश्य है. हम ये उद्देश्य को हर जनताओं के सामने में रखना चाहते हैं. जनता को ये बताना चाहते हैं कि आपका सुरक्षा आपका परिवार का सुरक्षा है. अगर आप है तो आपका परिवार है, ये हम उन्हें बताना चाहते हैं. IPLच्या 8व्या हंगामातील लिलावात सिक्सर किंग युवराज सिंग हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. वर्ल्ड कप संघात जागाही न मिळालेला युवराज सिंहच्या खरेदीसाठी फ्रँचायझीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. रॉयल चॅलेंजर्सकडे असणाऱ्या युवराज सिंगवर तब्बल 16 कोटींची बोली लावण्यात आलेली आहे आणि तीही लावली आहे दिल्ली डेअरडेव्हिल्सनं. युवराजची पायाभूत किंमत फक्त 2 कोटी इतकी होती. IPLच्या इतिहासात आतापर्यंत युवराज सिंग हा सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला आहे. युवराजला खरेदी करण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यामध्ये चांगली चढाओढ रंगली होती. मागील वर्षी बंगळुरूनं युवराज सिंगला 14 कोटी रुपयांना खरेदी केले होते. लिलावात दिल्ली डेअरडेव्हिल्सनं अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूजला देखील 7 कोटी 50 लाख रुपयांना खरेदी केलं आहे. दिल्लीने युवराज आणि मॅथ्यूज यांना खरेदी केल्यानंतर रॉयल चॅलेंजर्सने ही दिनेश कार्तिकवर तब्बल 10 कोटी 50 लाखांची बोली लावली. लिलावात युवराजनंतर तो दुसऱ्या क्रमांकाचा महागडा खेळाडू ठरला आहे. दिल्लीने मागील हंगामासाठी कार्तिकला 12 कोटीला खरेदी केले होते, तर RCBने शॉन ॲबॉटवर 1 कोटींची बोली लावून खरेदी केली. दिल्लीने इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनला मागील वर्षी 9 कोटींना खरेदी केले होते, मात्र यंदा त्याचा भाव चांगलाच घसरला. फक्त 2 कोटींना सनरायझर्स हैदराबादने त्याला खरेदी केले. आता वळूया पुढील बातमीकडे. मुंबई नागपूर हायवे रोडवरील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव नजीक जवळका रेल्वे स्टेशनवर असलेल्या काटेपूर्णा नदीच्या पुलावरून ट्रक खाली पडल्यानं यामध्ये असलेल्या 4 पैकी 2 व्यक्तींना बाहेर काढण्यात आल्याची घटना 14 फेब्रुवारी रात्री 10 वाजता घडली. गाडी चालक व एका लहान बालकाचा शोध पाण्यात घेण्यात प्रशासनाला अपयश आले. यावरून प्रशासनाचा हलगर्जीपणा दिसून आला. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील रहिवासी मात्र हल्ली मुकाम आळंदी असलेले मुकिंदा भुंगरे यांचे कुटुंब आयशर 909 ट्रकनं पुणे येथे जात असताना जवळका रेल्वे स्थानकाच्या नजीक काटेपूर्णा नदीजवळ असलेले खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक पुलाचे कठडे तोडून नदीत कोसळला. यावेळी ट्रकमध्ये मुकिंदा भुमरे, भावना भुमरे या पती पत्नीसह 3 वर्षीय मुलगा व वाहन चालक सचिन इंगळे असे 4 जण होते. या अपघाताची माहिती याच रस्त्यावरून येणाऱ्या एका ट्रक चालकाला कळल्यानं त्यानं पाण्यात उतरून आयशर 909 वाहनाची समोरील काच फोडली. वाहनातील मुकिंदा व भावना भुमरे या पती पत्नीला बाहेर काढण्यात आले.
नदीत पाण्यात असल्यानं 3 वर्षीय बालक व वाहन चालकाचा शोध अद्याप घेणं सुरू आहे. घटनास्थळी पोलीस विभागाचे कर्मचारी व एनडीआरएफची टीम पोहोचली असून शोधकार्य कासव गतीनं चालू आहे. खरोखर त्या मातेला तिचा पुत्र शोधून देण्यात प्रशासन युद्ध पातळीवर काम करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. और यहाँ करीबन 10 बजे वहाँ से निकले तो खड्डे की वजह से गाड़ी डायरेक्ट ड्राइवर से झटके से और नीचे गई और यहाँ पुलिस 10-15 मिनट में आए और रात को जवान भी सब कुछ लिया, सिग्नेचर लिए और बाद में 2-2:30 बजे के बाद तो कोई नहीं था यहाँ. सवेरे हमने 5 बजे से फ़ोन चालू किए कि भाई क्रेन बुलाओ. ये सब जने का ऑफिस में थे क्या पुलिस स्टेशन में थे तो सब आए. करीबन 7:45-8 बजे आए. मैं जब तक रोड पे सोया तब तक ट्रैफिक जमा की, तभी वो बाद में वहाँ आए. मेरे को भी उस पुलिस साहब ने उठाया और गाड़ी में डाल दिया था ऐसे ज़बरदस्ती करके. मैंने बोला मेरा जब बच्चा निकलेगा मैं तब उठे गया से, तो बोले नहीं इसको उठाओ. पकड़े, 4 जने ने डाल दिया अंदर गाड़ी में. ट्रक के अंदर मेरा बच्चा सुरेश भुमरे और सचिन इंगड़े ये दोनों फंसे हुए हैं और मैं और मेरी बीवी दोनों में निकले बाहर. काटेपूर्णा नदी पर 4 तीर्थ धरण है, वहाँ पर कल रात एक आयशर जिसमें 4 लोग बैठे हुए थे वो गिर गया. एक सरदार जी किसी अलग गाड़ी से जा रहे थे, उन्होंने वो देखकर नदी में कूदकर गाड़ी में के 2 लोगों को बचाया और बचाने के बाद वो पुलिस स्टेशन जाकर जोड़ का रिपोर्ट दिया. उसके बाद पुलिस स्टेशन से मुझे रिपोर्ट आया और बचाव कार्य के लिए बाकी जो लोगों की बॉडी और गाड़ी अंदर नदी में पड़ी हुई थी उसके लिए बचाव पथक पिंजर से बुलाया गया और क्रेन गाड़ी निकालने के लिए बुलाई गई है. और क्रेन भी आ चुकी है. बचाव पथक के लोग भी उन्हें बचाने के लिए गाड़ी को निकालने के लिए अंदर गए हुए हैं. ये प्रक्रिया अभी चालू है. रात्रि तारीख 14/2/2015 मध्ये अंदाजन रात्री 9:30 वाजता काटेपूर्णा नदीवर एक आयसर हा तिकडून म्हणजे कारंजाकडून येत असताना काटेपूर्णा नदीच्या पुलावरून नदीमध्ये कोसळला. त्याच्यामधले 2 प्रवासी, एक लेडीज आणि एक पुरुष यांना मागून येणाऱ्या ट्रकवाल्याच्या ड्रायव्हरनी सुखरूप बाहेर काढले. मित्रांनो, हे बातमीपत्र इथेच संपलं. मात्र आपली पुढील भेट पुढच्या बुलेटिनमध्ये. तोपर्यंत पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज. सदैव आपल्यासोबत, सदैव आपल्या पाठीशी. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.